नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आहे प्रणव संगपाळ. आपण आलो आहोत मारुल हवेली, तालुका पाटण येथील जागृत देवस्थान असलेल्या सिद्धेश्वर मंदिरात. या महादेवाच्या मंदिरात जिकडे पाहावे तिकडे शेकडो समाया उजळलेल्या दिसत आहेत. श्री सिद्धेश्वराच्या साक्षीने या ठिकाणी सुमारे 2500 समाया रात्रंदिवस तेवत असून हा प्रकाशमान सोहळा पाहण्यासाठी पर्यटक भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. मात्र हा सोहळा फक्त श्रावण महिन्यातच असतो, तेव्हा पुढच्या श्रावण महिन्यात येथे भेट देण्याचे नक्की करा. येथे येण्यासाठी मुख्य 2 रस्ते आहेत. पहिला कराड पाटण रस्त्यावरील तांबवे गावातून. हा कराडकडून येणाऱ्यांसाठी सोयीचा आहे. कराड मारुल हवेली हे अंतर 22 किलोमीटर आहे. दुसरा मार्ग पाटण, सातारा, उंब्रज या बाजूने येणाऱ्यांसाठी सोयीचा आहे. तो कराड पाटण रस्त्यावरील निसरे फाट्यावरून. निसरे फाटा ते श्री सिद्धेश्वर मारुल हवेली हे अंतर 6 किलोमीटर आहे. या रस्त्यावरून येताना कोयना नदीवरील निसरे पूल लागतो. कोयना नदीचे विशाल व उग्र रूप पाहतच राहावे वाटते. मारुल हवेली गावातील हे श्री सिद्धेश्वर मंदिर प्राचीन आहे. मंदिराच्या आवारात श्री गणेशाचे छोटे मंदिर आहे. तसेच प्राचीन पिंपळाच्या झाडाखाली श्री काळभैरवाचे छोटे मंदिर आहे. काही विरगळ सुद्धा तेथे मांडून ठेवण्यात आले आहेत. नवसाला पावणाऱ्या या सिद्धेश्वर देवालयात दैनंदिन दर्शनासाठी भाविक श्रद्धापूर्वक येत असतात. पण ते प्रसिद्धीस आले ते दर श्रावण महिन्यात येथे होणाऱ्या दीपोत्सवाने. याला नंदादीप महोत्सव असेही म्हणतात. 1936 साली श्री रंगनाथ कुलकर्णी व ग्रामस्थांनी श्रावण महिन्यात अवघ्या 5 समया प्रज्वलित करून ही परंपरा त्या काळी सुरू केली होती. त्यानंतर प्रत्येक वर्षी समयांची संख्या हळूहळू वाढत गेली व आज 88 वर्षे झाली. ती अनोखी परंपरा अविरतपणे या ठिकाणी सुरू आहे. या ठिकाणी आपल्या नावाची समई लावल्यानंतर मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. यावर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सुमारे 2500 समया आल्या असून मंदिरात रात्रंदिवस तेवत आहेत. मंदिर या समयींच्या तेजाने प्रकाशमान झाले आहे. या अखंडितपणे पूर्ण श्रावण महिनाभर तेवत ठेवल्या जातात. त्यासाठी लागणारे तेल भाविक दान करतात. ही तेलाची टाकी पहा. याशिवाय डबे कॅनमध्येही तेल साठवून ठेवले आहे. या दीपोत्सवात सर्व जाती धर्माचे लोक भक्तिभावाने सहभागी होतात. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्यातील भाविक या उत्सवात सहभागी होतात. ज्यांनी समया देऊन सहभाग घेतला आहे त्यांची नावे व समयी नंबर असे चार्ट येथे लावले जातात. श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी या ठिकाणी दर्शनासाठी जास्त गर्दी होत असते.
श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी सिद्धेश्वर मंदिरात महारुद्राभिषेक, महापूजा, भजन, कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. या नंदादीप उत्सवाची माहिती दिवसेंदिवस संपूर्ण महाराष्ट्रभर वाढत आहे. तर मित्रांनो, हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.